इन्फर्टिलिटी म्हटलं की आपण पहिले जातो स्त्रीकडे, पण मी तर म्हणेल की जेव्हा इन्फर्टिलिटीच्या केसेस येतात तेव्हा पहिली टेस्ट जी आहे ती मेलची करणं गरजेचं आहे. एक पेशंट होती, तिचे 11 IVF झाले होते. ती एवढी फ्रस्ट्रेटेड होती कारण की IVF जे काही पेनफुल प्रोसिजर आहे ती, मातृभाव म्हणजे बाळाचे जे काही ऑर्गन्स तयार होतात, जे सॉफ्ट ऑर्गन्स आहेत ते आईकडनं बाळाला जातात. पितृभाव म्हणजे जे हार्ड पार्ट्स आहेत बॉडीचे, नख आहेत, केस आहेत, बोन्स आहेत, हे तुम्हाला वडिलांकडनं मिळतात. पितृज भाव तिथे येत असतो. PCOD म्हणजे तिला 6 महिने पिरियड्स येतच नव्हते, म्हणजे हार्मोनचे टॅबलेट घेऊन विड्रॉल करणं एवढाच पर्याय तिच्याकडे शिल्लक होता फक्त. आणि जे काही आधीचा जो भडीमार झाला आहे शरीरावर तो कुठेतरी कमी करण्यासाठी काही शमन औषधी म्हणूया, काही शोधन चिकित्सा तिथे केल्या गेल्या आणि त्यानंतर हार्डली फक्त 3च महिन्यामध्ये तिचं नॅचरल कन्सिव्ह झालं. नमस्कार, भारी लोक आहे आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय, वेगवेगळे वक्ते, वेगवेगळ्या उत्कृष्ट किंवा भारी लोकांचा परिचय आपण इथे करून देत असतो. आणि म्हणूनच या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण खूप अशी भारी व्यक्तिमत्व जे तुमचं आयुष्य भारी बनवायला येणार आहेत. सो आजचं आपलं जे भारी व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे डॉक्टर प्रियांका आभाळे मॅडम, ज्यांचा आयुर्वेदामधला खूप चांगला अनुभव आहे. आजचा विषय खूपच महत्त्वाचा विषय आज आपण डिस्कस करणार आहोत. आजचा विषय जो आहे तो आहे वंध्यत्व. आज आपण पाहतोय की अनेक लोकांमध्ये इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. IUI, IVF यासारख्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून बाळांना जन्माला आज घातलं जात आहे. पण असं काय घडलं की ज्यामुळे नॅचरली नैसर्गिकरित्या जी बाळं निर्माण होत होती त्याचं प्रमाण आज कुठेतरी घटत चाललेलं आहे आणि अनेक कपल्स, अनेक पती पत्नी प्रचंड पेन आणि त्रासातून आज सफर करतायत. सो त्याचं रिझन्स काय आहेत आणि आयुर्वेद काय सोल्युशन्स त्याला देतं, या अशा अनेक गोष्टी आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातले काही लोक या पद्धतीनं काही इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम फेस करत असतील, किंबहुना आता तुम्ही न्यूली मॅरिड आहात आणि किंवा मॅरेज करणार आहात, पण मॅरेज झाल्यानंतर तुमच्या बाबतीत असे काही घटना घडू नयेत, तर या बाबतीतच्या भरपूर साऱ्या इन्साईट आजच्या या पॉडकास्टमधून तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करा, त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. थँक्यू सो मच. सो चला तर आपण स्वागत करूयात डॉक्टर प्रियांका मॅमचं. मॅडम नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तुमचं स्वतःबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन करून द्या की तुमचं नाव, तुमच्या क्लिनिकचं नाव आणि त्यानंतर तुमचा अनुभव. वंध्यत्व या विषयावरती आज आपण डिस्कस करणार आहोत, तर या विषयामध्ये तुमचा अनुभव थोडक्यात शेअर करा. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका आभाळे. सध्या मी जीवनधारा आयुर्वेद चिंचवड इथे क्लिनिक आहे, पंचकर्म सेंटर आहे आणि इथे सध्या आम्ही मोस्टली पंचकर्म प्लस वंध्यत्व याच्यावरती काम करते आणि गेली 13 वर्ष मी आयुर्वेदाची, प्युअर आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते. 13 वर्षांमध्ये बऱ्याच साऱ्या इन्फर्टिलिटीच्या केसेस सुद्धा हँडल केलेल्या आहेत. ॲक्च्युली मी सुद्धा काही गोष्टी, त्या काही केसेस तुमच्याकडून अनुभवलेल्या आहेत इन्फर्टिलिटीबद्दलच्या, आणि त्यामुळेच मला जो हा विषय खूप महत्त्वाचा वाटला. आणि बरेचदा या विषयावरती आयुर्वेदाला घेऊन इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व याविषयी फारसं बोललं जात नाही. बऱ्याचशा काही केस स्टडीच्या ऐकल्या आणि म्हणून मला उत्सुकता होती की नेमका आयुर्वेद या इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वावरती कसं काम करतं हे जाणून घ्यायला मला आवडणार आहे. सो आजच्या पॉडकास्टमधला माझा पहिला प्रश्न तुम्हाला असणार आहे तो म्हणजे वंध्यत्व म्हणजे नेमकं काय आणि त्याची कारणं काय आहेत? बरोबर. तसं तुम्ही म्हणालात की आजचा ज्वलंत विषय आहे वंध्यत्व. बरोबर. तर वंध्यत्वाचं डेफिनेशन आपण जर बघितली, WHO नुसार जर आपण डेफिनेशन बघितली तर वंध्यत्व म्हणजे की जर तुम्ही शरीर संबंध ठेवताय 1 वर्षापर्यंत अनप्रोटेक्टेड, जेव्हा तुम्ही शरीर संबंध ठेवतायत आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला गर्भधारणा ही राहत नाहीये, तर त्या केसेसमध्ये आपण त्या लोकांना किंवा त्या कपल्सला आपण म्हणू शकतो की हे इन्फर्टिलिटीकडे जात आहेत किंवा हे वंध्यत्व त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. ओके. तर सगळ्यात पहिलं आपण जर कारणांचा विचार केला वंध्यत्वाचा, तर सगळ्यात पहिलं ज्वलंत त्यानंतरचा विषय येतो PCOD.
स्त्रियांमध्ये असणारा जो पीसीओडीचा जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुमचे बीज निर्मिती जी आहे, बीज जे दर महिन्याला तयार होतं आणि बाहेर पडतं शरीरातून जेव्हा तुम्हाला पाळी येते, मासिक पाळी येते, तर हे जे प्रमाण आहे ते कुठेतरी इरेग्युलर होतं किंवा ती बीजांची जी संख्या आहे ती वाढत जाते, इमॅच्युअर बीजांची संख्या वाढत जाते आणि ते कुठेतरी रिलीज होत नाही आणि तुम्हाला मासिक पाळी लेट येणं किंवा 3-3, 4-4 महिने मासिक पाळीच न येणं, हा सुद्धा त्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे. आणि हे एक महत्वाचं रिझन मानलं जातं वंध्यत्वाचं किंवा इनफर्टिलिटीचं. मग तो क्युअर करणं किंवा पीसीओडी क्युअर करणं तिथे गरजेचं असतं. सर्वसाधारण काय एज मधल्या लोकांना पीसीओडीचा इश्यू असलेलं जाणवतं? साधारण आता टीन एज पासून आपण बघतोय, म्हणजे मेनार्च जेव्हा चालू होतो, मेनार्चचं वय म्हणजे पाळी येण्याचं जे वय आहे ते मुलीचं 13 वर्षापासून आपण कन्सिडर करतो. आता सध्या ते जे वय आहे ते सुद्धा अजून अलीकडे आले. हा, म्हणजे शाळेतल्या मुलींना आता पाळी येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ते जे आहे म्हणजे याच्या मागे कुठेतरी आपली लाईफस्टाईल सुद्धा कारणीभूत आहे. म्हणजे आत्ताचं सध्याचं जे आपलं लाईफस्टाईल आहे ते सुद्धा या गोष्टींसाठी कारणीभूत आहे. मग टीन एज मुलींमध्ये किंवा शाळेतल्या वयातल्या मुलींमध्ये सुद्धा आपण म्हणतोय की पाळी येते किंवा त्या लाईफस्टाईलनुसार, त्या कॉलेजच्या मुलींची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यानुसार सुद्धा बऱ्याच मुलींमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की पीसीओडीचे प्रॉब्लेम्स आहेत. 3-3 महिने, 6-6 महिने प्रॉब्लेम्स न येणं किंवा पिरियड्स न येणं ही त्यांच्यातली समस्या आपल्याला बघायला मिळते. ओके, पीसीओडी हा एक कारण झालं, अजून काय कारण आहे त्याच्यासाठी? जसं आपण म्हणतो की स्त्री, आपण एक वेगळा थोडासा मुद्दा मी तुम्हाला सांगते की जसं पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो किंवा जसं तुम्ही पेराल तसं उगवणार आहे असं आपण म्हणतो. तर मग आयुर्वेदानुसार जर आपण बघितलं, स्त्रीकडे बघितलं किंवा वंध्यत्वाची जी कारणं आहेत ती बघितलं किंवा फर्टिलिटीसाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत ह्या जर आपण बघितलं, तर आयुर्वेद सांगतं की ध्रुव चतुर्णां सानिध्यात, म्हणजे 4 गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. म्हणजे जसं शेतकऱ्याला शेती करण्यासाठी जमीन महत्वाची आहे, जमीन चांगली असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये पाणी मुबलक प्रमाणात असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तिथे जे बीज लावणार आहात तुम्ही, जे बीज ते चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ऋतू हा सगळ्यात महत्वाचा मानला गेलेला आहे. तर मग ऋतू म्हणजे काय? आता तुम्ही विचारलं की पीसीओडीचं कोणत्या लोकांमध्ये जास्त दिसतं, तर आता फर्टिलिटीचं जे एज आहे, ऋतू ज्याला आपण म्हणतो, प्रॉपर टाइम टू कन्सेप्शन म्हणजे फर्टिलिटी असण्याचं, तर तो आता आयुर्वेदानुसार जर तुम्ही विचारलं तर तो 16व्या वर्षीपासून तर 25व्या वर्षीपर्यंत फर्टिलिटी टाइम मानला गेला आहे. पण आत्ताचा जो आपण पिरियड बघतोय किंवा आत्ता जे लोक आपण बघतोय की लेट मॅरेजेस आहेत, म्हणजे तो पिरियड तुमचा निघून डिले झालेला आहे. आता सर्वसाधारण जे पाहतो तर 30, 35, 34, 38 या एज मध्ये बाळाला जन्म घालण्यासाठी प्रयत्न केला जातो. ओके, म्हणजे पण मग आत्ताच्या लाईफस्टाईल नुसार आपण म्हणूया की 25 ते 35 हा जो पिरियड आहे हा तुमचा फर्टिलिटीसाठी योग्य आहे. तर मग तो विचार तिथे होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने अंबू म्हणूया, म्हणजे न्यूट्रिशन तुमचं प्रॉपर असणं गरजेचं आहे. आयुर्वेद सांगतं की किंवा स्त्रीमध्ये ते भाव असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर मातृत्व भाव असणं गरजेचं आहे. 6 भाव जे सांगितलेत आयुर्वेदात, मातृज भाव, पितृज भाव, आत्मज भाव, रसज भाव, सात्मज भाव, हे सगळे तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मातृज भाव म्हणजे बाळाचे जे काही ऑर्गन्स तयार होतात, जे सॉफ्ट ऑर्गन्स आहेत ते आईकडनं बाळाला जातात. पितृज भाव म्हणजे जे हार्ड पार्ट्स आहेत बॉडीचे, नख आहेत, केस आहेत, बोन्स आहेत, हे तुम्हाला वडिलांकडनं मिळतात. पितृज भाव तिथे येत असतो. आत्मज भाव, आयुर्वेद म्हणतं की शुक्र शोणित संयोग, म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुष बीजाचं जेव्हा संयोग होतो, फक्त त्याचाच संयोग नाही तर तिथे जीवात्माचा सुद्धा संयोग होतो. तर मग हे जीवात्मा तिथं मेन, म्हणजे ते या तिन्हींचा संयोग झाला तरच गर्भ राहतो. तर मग ह्या तिन्हींचाही संयोग होणं फार महत्वाचं आहे. मग तिथे जीवात्माच नसेल तर मग मल्टिपल ॲबॉर्शन्स आपण ज्याला म्हणतो किंवा वारंवार त्या स्त्रीला ॲबॉर्शन्स होत असतात. तर हे कारण तिथे
बघायला मिळतात. तर मग म्हणजे आपण म्हणूया की ऋतू जसं महत्वाचं आहे तसं तुमचं शरीर सुद्धा महत्वाचं आहे. क्षेत्र जिथे गर्भधारणा होणार आहे, जिथे स्त्रीचं गर्भाशय आपण तिथे मेन कन्सिडर बरोबर. करतो. तर मग जसं आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, हा सुद्धा एक नवीन पाहुणाच तुमच्याकडे येणार आहे. ऍब्सोल्युटली. मग जसं तुमच्या घरी पाहुणे येतात, जसं तुम्ही छान घर आवरून ठेवताय तुमचं, तसं तुमच्या गर्भाशयाची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे ते तिथले सुद्धा जे काही भाग आहेत ते बघणं गरजेचं आहे. म्हणजे तिथे अॅनाटॉमिकल काही शारीरिक काही विकृती आहेत का ते बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तिथे काही म्हणजे सगळ्यात पहिलं येतं की स्त्रीचं गर्भाशय व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कारण की तिथे शय्या तयार होत असते बाळाची. जे 9 महिने बाळ त्या गर्भात राहतं, तर ती जी शय्या आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, तर ती प्रॉपर असणं गरजेचं आहे. ती जर प्रॉपर नसेल तर मग तिथे बाळ व्यवस्थित टिकू शकत नाही किंवा गर्भ जे आहे तिथे प्रॉपर इम्प्लांट तिथे होऊ शकत नाही. तर या सगळ्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर येतं बीज जे आहे ते सुद्धा छान क्वालिटीचं असणं गरजेचं आहे. जर आपल्याला रोप चांगलं हवंय, झाड चांगलं हवंय, तर आपल्याला बीज सुद्धा चांगलं पेरणं तिथं गरजेचं आहे. तर मग बीजाची क्वालिटी सुद्धा छान असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे फर्टिलिटीची कारणं शोधणं गरजेचं आहे. ओके. खूप छान तुम्ही उदाहरणं दिलीत आणि खूप छान पद्धतीने हे एक्सप्लेन केलं. आज पहिल्यांदा एवढ्या डीपमध्ये या सगळ्यांबद्दलचं नॉलेज म्हणजे आयुर्वेदाच्या माध्यमातून हे समजतंय. यामध्ये जसं आता PCOD हा सगळ्यात महत्त्वाचा किंवा मेजर आज कारण पाहिलं, तर या PCODला ट्रीट करण्यासाठी म्हणजे आयुर्वेदामध्ये असे काय कोणत्या ट्रीटमेंट्स मी म्हणेन आहेत की ज्याचा PCOD वरती खूप चांगला फायदा झालेला बघायला मिळतो? आयुर्वेदामध्ये पंचकर्म जे आहे, सगळ्यात पहिलं तर कसं असतं की जेव्हा पेशंट येतो, PCODचा पेशंट येतो, तेव्हा त्याची हिस्ट्री घेणं महत्वाचं आहे. मग त्याच्या मागची कारणं, PCOD होण्यामागची कारणं आपल्याला पहिले शोधावी लागणार आहेत. तर मग त्याच्यामध्ये तुमचा आहार काय आहे, तुमचा विहार काय आहे, म्हणजे तुमचे फिजिकल रेजिमेंट्स तुम्ही काय फॉलो करताय, दिनचर्या काय आहे. आता सध्या आपण बघतो की IT सेक्टरमध्ये ज्या मुली काम करतायत तर त्यांचं शिफ्ट वाईज ड्युटीज आहेत. मग तिथे त्यांना रात्री चर्या म्हणजे रात्री जॉब करणं किंवा रात्र शिफ्ट वाईज ड्युटीज करणं ह्या आहेत. किंवा मग कुठेतरी घाई आहे आपल्याला कामाची म्हणून जंक फूड खाण्याचं प्रमाण सुद्धा आता सध्या खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. तर मग ते आहारावर कुठेतरी नियंत्रण राहिलेलं नाहीये. तर तो एक भाग तिथे महत्वाचा आहे. तुमचं प्रकृती कशी आहे त्यानुसार सुद्धा आयुर्वेदात विचार केलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी क्युअर करत जाणं, तुमची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं तिथे गरजेचं आहे. मग त्यानुसार आपण शमन औषधी काही तिथे सजेस्ट करत असतो. शमन औषधी म्हणजे ओरली जे काही आपण घेतो, तर असे काही कल्प आहेत किंवा काही औषधी आहेत ज्या तुम्हाला PCOD साठी चूर्ण आहेत किंवा काही टॅबलेट्स आहेत, वटीज आहेत, त्या तुम्हाला तिथून त्यापासून रिलीफ मिळण्यासाठी मदत करत असतं. त्याचप्रमाणे पंचकर्म आपण सजेस्ट करतो अशा पेशंटमध्ये, जेणेकरून तुमचं शोधन केलं जातं, शरीराची शुद्धी तिथे केली जाते. किंवा जे काही आपण म्हणूया की अंडाशयातून जे बीज बाहेर पडणं गरजेचं आहे, तिथे कुठेतरी अवरोध निर्माण झालेला आहे. जे काही आपण असं म्हणतात की वायू, वात, पित्त, कफ हे जर तुमचे समप्रमाणात असतील तर तुमचं शरीर स्वस्थ आहे. जर कुठेतरी त्याच्यात बिघाड होतोय तर मग तिथे तुम्हाला प्रॉब्लेम्स यायला चालू होतं. मग वायूचं काम आहे, वायू यत्र तत्र धरा हा असं म्हटलं जातं. म्हणजे की वायू तुमच्या शरीरात हे सगळी कामं बऱ्याच प्रकारे करत असतो. तर मग अपान वायूचं काम आहे की तुमचे मेन्सेस वेळेवर येणं. मग कुठेतरी त्या वायूला अवरोध तिथे निर्माण झालेला आहे. मग वायूवरची चिकित्सा काय किंवा वातावरची चिकित्सा काय, तर आयुर्वेदात सगळ्यात श्रेष्ठ मानली गेली आहे बस्ती चिकित्सा. तर मग PCOD पेशंटमध्ये जर आपण बस्ती चिकित्सा केली, शोधन चिकित्सा जर केली तर तिथे त्यांना नक्कीच छान रिझल्ट बघायला मिळतो. मग फक्त बस्तीच करू शकतो का, तर असं नाहीये. मग त्या पेशंटची प्रकृती आपण तिथे बघत असतो. तर काही पेशंट असतात की जे पित्तच्या प्रकृतीचे असतात,
ज्यांच्यामध्ये पित्ता दोषामुळे तिथे अवरोध निर्माण झालेला असतो, तर मग त्यांच्यामध्ये आपण विरेचन सजेस्ट करत असतो. कफ जे पेशंट असतात, कफामुळे त्या भागाला अवरोध निर्माण झालाय, तर मग तिथे आपण वमन सजेस्ट करत असतो. तर मग अशा पंचकर्माचा हेल्पनुसार आपण तिथे पीसीओडीला नक्कीच क्युअर करू शकतो. एखादी केस स्टडी तुमच्याकडे आलेली की अर्ली एजमध्ये असेल किंवा ज्यांना पीसीओडीचा त्रास होता किंवा त्यांनी आणखीन काही ट्रीटमेंट घेतल्या आणि पीसीओडीला काय फायदा झाला, अशी एखादी केस स्टडी? येस सर. एक मुलगी होती जी IT सेक्टरमध्ये काम करत होती. पीसीओडी म्हणजे तिला 6 महिने पिरियड्स येतच नव्हते. म्हणजे हार्मोन्सचे टॅबलेट घेऊन विड्रॉल करणं एवढाच Okay. पर्याय तिच्याकडे शिल्लक होता फक्त. म्हणजे दरवेळी तिला तेवढंच की आता माझं पिरियड्स येत नाहीये तर हार्मोन्सचे टॅबलेट घ्या आणि विड्रॉल करा. पण जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा पीसीओडीचे तिच्यात जे सिम्पटम्स दिसले, पीसीओडीचे सिम्पटम्स म्हणजे एकतर पिरियड्स इरेग्युलर असणं, तुम्हाला पिंपल्स खूप सारे येतात, ॲक्नीचा प्रॉब्लेम्स त्यामध्ये दिसतो, हिर्सिटिझम म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेज म्हणजे केस जे पुरुषांना जसे दाढीला याला केस असतात तसे तिच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. मग आणि कुठेतरी एक फॅक्टर असा असतो की स्ट्रेस, कामाचा वर्क जे आहे किंवा कामाचा लोड जो आहे तो कुठेतरी तिच्यामध्ये दिसत होता. मग कुठेतरी ते शरीरावर ओबेसिटी जाणवायला लागली होती, खाणं अवेळी असणं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तेव्हा तिला बस्ती सजेस्ट केली आणि बस्तीनंतर 2 ते 3 महिन्यातच तिचे पिरियड्स जे आहेत ते रेग्युलर यायला चालू झाले. ओके. पण सर्वसाधारण आता बस्ती किंवा पंचकर्मांमधली वेगवेगळी कर्म तुम्ही सजेस्ट केलीत, पण ही काय ड्युरेशनमध्ये घ्यावे लागतात किंवा किती लॉंग? कारण आयुर्वेदा बाबतीत एक असं म्हटलं जातं की आयुर्वेदा म्हणजे उशिरा रिझल्ट देणारं शास्त्र. तर सर्वसाधारण, कारण जसं ताप आला, डोकं दुखतंय, कणकण आहे, तर एक इंजेक्शन घेतलं, ॲलोपॅथीच्या टॅबलेट घेतल्या, लगेच बरं वाटतं. पण आयुर्वेदामध्ये असा काही क्विक रिलीफ दिसत नाहीये किंवा असं म्हटलं जातं. तर या बस्तीसाठी किंवा या इन्फर्टिलिटीसाठी या स्त्रीला जेव्हा काही आपण ट्रीट करतो तर त्याचा ड्युरेशन सर्वसाधारण काय असतं? जसं तुम्ही म्हणालात की आयुर्वेद लेट रिझल्ट देतं, तर मी म्हणेल की मुळात आयुर्वेदाकडे रुग्णच लेट येतात. सगळीकडे Okay. फिरून जेव्हा रुग्ण आयुर्वेदाकडे येतात, सगळे दरवाजे बंद सगळे झाले दरवाजे बंद झाले की आयुर्वेदाकडे लोकांचा कल वाढतो. तर मग जेव्हा तुम्ही आयुर्वेदाकडे आलेले असतात, तुम्ही भली मोठी फाईल तुमची घेऊन आलेले असतात आणि तो जो ड्युरेशन तुम्ही वाया घालवलेला असतो बाहेर ट्रीटमेंटला, तर तो सगळा रिकवर करण्यासाठी आयुर्वेदाला थोडासा वेळ लागतो असं मी म्हणेल. आयुर्वेद उशिरा काम करतं किंवा आयुर्वेद ट्रीटमेंट स्लो आहे असं मी म्हणणार नाही. कारण की तुम्ही जे काही तुमच्या शरीरात बिघाड करून ठेवलेला आहे किंवा तुम्ही जे काही साचवून ठेवलेलं आहे ते कुठेतरी आता आम्हाला ते बाहेर काढायचं आहे, ते रिकवर करायचं आहे. त्यासाठी जो लागणारा काळ आहे किंवा तो जो आहे तो पिरियड थोडासा लेंदी असू शकतो. पण आयुर्वेदात सुद्धा खूप छान फास्ट रिलीफ देणारे घटक आहेत. नाही, मी ऍग्री करतो या गोष्टीला, कारण मी स्वतः आयुर्वेदाबद्दल माझा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. कारण तुम्हाला माहित आहे माझ्या बाबतीत म्हणजे इश्यू होता की मला प्रचंड पित्ताचा त्रास होता आणि डोकं पकडलं जायचं आणि अक्षरशः एव्हरी अल्टरनेट डे 2 वर्ष मी सेट्रिझिन टॅबलेट खात होतो. कारण प्रत्येक अल्टरनेट डेला मला अंगावरती खाज उठायची, मग डोकं पकडायचं. हे मला अनेक वर्ष म्हणजे 2 वर्ष सातत्यानं मला हा त्रास होता. आणि जेव्हा म्हणजे तुम्ही सजेस्ट केलं की तुम्ही विरेचन करा आणि विरेचन करून आज मला वाटते 1.5 वर्ष झालेत आपले आणि 1.5 वर्ष झालं लिटरली. त्यानंतर मला एकदाही सेट्रिझिन खावी लागलेली नाही किंवा एकदाही मला पित्ताचा त्रास झालेला नाही. म्हणजे एवढा भयंकर त्रास मला होता आणि तो त्रास विरेचन नंतर माझा गेलेला आहे आणि त्यानंतर माझा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि कदाचित म्हणूनच मी आज तुमचा इंटरव्ह्यू घेतोय की ह्या काही गोष्टी आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. प्राचीन आयुर्वेदाचं भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे आणि काळाच्या ओघात कुठेतरी मला वाटतं की डॉमिनेट केलं गेलं आणि त्यामुळे कुठेतरी आयुर्वेद मागं राहिलेलं आहे आणि ते पुढे जाणं गरजेचं आहे. कारण अनेक काही गोष्टी आहेत त्याच्याऐवजी थोड्याशा ज्या नॅचरल किंवा वेनं आयुर्वेदाकडे पाहिलं जातं आणि म्हणून आयुर्वेदाबद्दल थोडंसं प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे असं मला वाटतं.
आज अनेक कपल्स, जेव्हा मी गर्भसंस्कारांच्या कार्यशाळा घेतो, अनेक कपल्स येतात इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम असणारे, म्हणजे गर्भसंस्कार असताना कार्यशाळा असताना सुद्धा सर्वसाधारण 10% लोक इन्फर्टिलिटी फेस करणारी लोक येतात आणि मग त्यांचे इश्यूज आणि प्रॉब्लेम्स ऐकायला भेटतात. सो 10-10 वर्ष लोक IUI, IVF आणि काही ट्रीटमेंट करतायत, अनेक ठिकाणी फिरतायत, बट जे त्यांचं विष आहे, त्यांना जे हवं आहे ते मात्र तिथे बरेचदा मिळालेलं नाही. अशा केसेस अनेक बघायला मिळतात आणि त्यामुळेच एक क्युरिओसिटी वाटली की आयुर्वेदामधून काय नेमकं आहे आणि तुमचा त्यातला अनुभव आहे म्हणून मला हे जाणून घेण्याची आजची उत्सुकता होती. सो तुम्ही आता PCOD हा महत्त्वाचा प्रॉब्लेम सांगितलात. सो जसं आता इन्फर्टिलिटीला PCOD हा मला वाटतं फिमेल्समधला इश्यू तुम्ही सांगितलात, तसं मेल्समध्ये पण काही इश्यू आहेत का? कारण दोघांनाही हील होणं गरजेचं आहे. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणतो, तसं शेतकऱ्याचं जे उदाहरण दिलं तुम्ही, छान उदाहरण दिलं की जमीन आणि बीज दोघेही चांगले असले पाहिजेत, पाणी भरपूर मुबलक प्रमाणामध्ये असले पाहिजे, शिवाय वातावरण चांगलं असलं पाहिजे. मग इथे मेल पार्टनर्स जे आहेत त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचे रिलेटेडचे काही इश्यू असतात का, आणि आहेत तर ते कोणते आहेत? येस, जसं आपण इन्फर्टिलिटी म्हटलं की आपण पहिले जातो स्त्रीकडे, पण मी तर म्हणेल की जेव्हा इन्फर्टिलिटीच्या केसेस येतात तेव्हा पहिली टेस्ट जी आहे ती मेलची करणं गरजेचं आहे. कारण की जसं फिमेलपेक्षाही आता सध्या मेल इन्फर्टिलिटीचे पेशंट जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहेत. तर सगळ्यात पहिलं त्यांचं टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण की आपण म्हणूयात की मेल्समध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, जसं की स्पर्म काउंट कमी असणं, मॉर्फोलॉजी जी आहे स्पर्मची, म्हणजे नुसतं स्पर्म काउंट जास्त असून उपयोग नाहीये, पण मग त्याचं स्पीड, मोटिलिटी पण बघणं तिथं गरजेचं आहे, त्याची मॉर्फोलॉजी जी आहे ती बघणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत, जसं की लिक्विफिकेशन टाईम आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे, किंवा काही अॅनाटॉमिकल गोष्टी तर नाही आहेत ना, जसं इरेक्टाईल डिस्फंक्शनचे पेशंट आज खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात की ॲक्च्युअल परफॉर्मन्सच्या वेळी त्यांना कुठेतरी फोबिया तिथे निर्माण झालेला असतो, तर त्या गोष्टी क्युअर करणं गरजेचं आहे. आणि याच्या मागे बऱ्याचशा प्रमाणात स्ट्रेस फॅक्टर हा सुद्धा आपल्याला मेलमध्ये बघायला मिळतो, किंवा आपण म्हणूया की ॲडिक्शन्स काही गोष्टींचे त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात की ते सुद्धा कुठेतरी त्यांच्या फर्टिलिटीवरती इफेक्ट करताना आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्यामध्ये स्मोकिंग असू द्या किंवा अल्कोहोलचं प्रमाण असू द्या, ह्या गोष्टी सुद्धा मेल इन्फर्टिलिटीवर कुठेतरी परिणाम करताना आपल्याला बघायला मिळतात. ओके. आणि मग या इश्यूजना जर का रिकव्हर करायचं असेल तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, किंवा आयुर्वेदिक वेच्या माध्यमातून या सगळ्यांना काय आणि कसा बेनिफिट होतो? जसं मी स्त्रीच्या बाबतीत म्हटलं, किंवा आपण PCODची जसं ट्रीटमेंटच्या बाबतीत म्हणाल की शरीर शुद्धी किंवा बीजशुद्धी आपण याच्यामध्ये करू शकतो. तर मग जे काही प्लॅनिंगचे जे कपल्स आहेत त्यांच्यामध्ये आपण सांगतो की तुम्ही शरीरशुद्धी करणं गरजेचं आहे, किंवा पहिलेच तुम्ही बीजशुद्धी करून घेणं गरजेचं आहे. दोघांसाठी, मेल फिमेल दोघांनीही गरजेचं आहे. तर मग त्यामध्ये पंचकर्म आपण सजेस्ट करतो, मग ते तुमच्या प्रकृतीनुसार आपण तिथे सजेस्ट करतो. प्रत्येक कपलचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, प्रत्येक पुरुष म्हणजे प्रत्येक कपल गणिक किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल एंटिटी नुसार ते ट्रीटमेंट जी आहे ती, प्रोटोकॉल जो आहे तो आपला चेंज होत असतो. पण नक्कीच म्हणजे त्याच्यावरती सोल्युशन आहे का? येस, प्रत्येक म्हणजे फिमेल इन्फर्टिलिटीवर सुद्धा आहे आणि मेल इन्फर्टिलिटीवर सुद्धा आयुर्वेदामध्ये छान सोल्युशन आहे. ओके. पण जसं आता आपण या ट्रीटमेंट्स म्हटलो तर सर्वसाधारण म्हणजे आपण जर बघितलं तर बीजसंस्कार हा एक गर्भसंस्कारांच्या आधीचा पहिला संस्कार मानलेला आहे. बरोबर. तर ते बीजसंस्कारांमध्ये नेमकं काय केलं जातं? बीजसंस्कारांमध्ये आपण तुमचे एग जे आहेत त्याची क्वालिटी जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे. बरोबर. म्हणजे स्त्रीचं ओहम आणि स्पर्म या दोन्हींची जी क्वालिटी आहे ती वाढवायची आहे. मग ओव्हरऑल तुमच्या शरीराचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे फक्त बीजाची क्वालिटी आपण वाढवणार आहोत का? तर नाही. तर ओव्हरऑल तुमची जनरल हेल्थ जी आहे ती आपण चांगली करणार आहोत. तुमची जी स्ट्रेंथ आहे, फिजिकल स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ जी आहे ती सुद्धा आपण तिथे चांगली करणार आहोत. मग जेव्हा आपण पंचकर्माला पेशंट घेतो किंवा आपण जेव्हा बीजशुद्धीला पेशंट घेतो, मग त्याच्या फक्त फिजिकल गोष्टी आपण तिथे बघत नाही, तर तुमच्या मनाचाही तिथे
विचार केला जातो. मग तुमचा स्ट्रेस फॅक्टर किती आहे त्यानुसार सुद्धा तिथे ट्रीटमेंट्स आपल्या असतात. खूप सारे पेशंट असे आहेत की काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, काहीच इश्यू नाहीये, पण तरी प्रेग्नन्सी राहत नाहीये किंवा तरी त्यांचं फर्टिलायझेशनचे रेट जो आहे तो कमी आहे. तर अशा पेशंटमध्ये फक्त शिरोधारेने सुद्धा रिझल्ट मिळतात. म्हणजे फक्त त्यांचा स्ट्रेस फॅक्टर जो आहे तो कुठेतरी क्युअर करणं गरजेचं आहे किंवा ते जे डिप्रेशनचा जो पार्ट आहे तो काउन्सिलिंगनी कुठेतरी कमी जर त्यांचा केला तर मग त्यांच्यामध्ये सुद्धा फर्टिलिटीचे चान्सेस जे आहेत ते वाढण्यासाठी मदत होते. ऍब्सोल्युटली. कारण स्ट्रेस फॅक्टर मला वाटतं की जसं पीसीओडी हा एक फॅक्टर आहे, त्याचबरोबर स्ट्रेस हा सुद्धा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे जो की मेल फिमेल दोघांवरती आहे. त्यासाठी शिरोधारा डेफिनेटली स्ट्रेससाठी मदत करते, बट त्याबरोबर जे आपण ट्रान्स जे काही देतो त्या ट्रान्स सुद्धा तुम्ही ट्रान्स म्हणताय, जसं योग निद्रा सांगितली जाते आयुर्वेदामध्ये, तेच आपण ट्रान्स जेव्हा पेशंटला देतो तेव्हा सुद्धा त्याचा डेफिनेटली 100% रिझल्ट पेशंटमध्ये बघायला मिळतो. ओके. म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य ऍज वेल एज शारीरिक स्वास्थ्य उत्तम बनवणं आणि त्यासाठी वेगवेगळ्या तुम्ही आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट्स वापरतात, त्याला पंचकर्म किंवा त्याला आपण बीजशुद्धी असं म्हणतोय. सो सर्वसाधारण बीजशुद्धी कधी करायला पाहिजे? मी तर म्हणेल की बऱ्याच पेशंटने जेव्हा तुम्ही विचार करताय आता आपण चान्स घेऊया, बरोबर, त्याच वेळेस तुमच्या काही टेस्ट करणं गरजेचं, जसं प्री काउन्सिलिंग आपण त्याला एक म्हणू शकतो की जेव्हा तुम्ही विचार करताय, कारण की तुम्हाला जेव्हा चान्स घ्यायचा आहे तेव्हा कुठेतरी तुमच्या डोक्यामध्ये तो विचार आलेला आहे, तुमच्या आधीच तिथे तो गर्भ आता तयार व्हायला लागलाय, बरोबर, डोक्यामध्ये. तर मग त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग जर केलं, प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग जर तुम्ही केलं तर त्याचा कुठेतरी छान फायदा तुम्हाला होऊ शकतो. मग वर्ष म्हणजे प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग न करता बरेचसे कपल असे असतात की चला ट्राय करूया, मग वर्ष 2-2 वर्ष ते ट्राय करतात आणि मग कळतं की कुठेतरी प्रॉब्लेम आपल्या याच्यामध्ये आहे, आपल्याला फर्टिलायझेशन व्यवस्थित होत नाहीये किंवा मग ते कुठेतरी हळूहळू इनफर्टिलिटीकडे जायला लागतात. तर मग जर तुम्ही प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग जर केलं किंवा बीजशुद्धीचा विचार जर सुरुवातीला केला तर तुमच्या काही गोष्टी तिथे कव्हर होतात. जसं की तुम्ही डॉक्टरांकडे जातात तर छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या तिथे हायलाईट होतात, जसं BMI रेट आहे, बेसिक मेटाबॉलिक रेट जो आहे तो प्रॉपर असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचं शरीर स्वस्थ असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या छोट्या छोट्या टेस्ट केल्या जातात, जसं की नॉर्मल CBC आहे, तिथे तुमचं हिमोग्लोबिन बघितलं जातं. जर स्त्री आहे तिच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आता सध्या बऱ्याच पेशंटमध्ये बघायला मिळते की AMH व्हॅल्यू जी आहे ती कमी बघायला मिळते, म्हणजे अँटीम्युलर हार्मोन जे आहे, जे प्रेग्नन्सीसाठी खूप महत्वाचं आहे, ते सुद्धा कमी बघायला मिळतंय बऱ्याच पेशंटमध्ये. तर मग हे जर कुठेतरी 2 वर्षानंतर जर आपल्याला कळणार असेल तर म्हणजे प्रयत्न करून 2 वर्षानंतर ते कळण्यापेक्षा जर तुम्ही आधीच प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग जर केलं आणि त्यानुसार जर तुम्ही आयुर्वेदानुसार जर तुम्ही बीजशुद्धीच्या दृष्टीने विचार केला, प्रोसेस केली, तर मग नक्कीच तुमचं हेल्थ जी आहे, तुमची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ जर तुम्ही छान करून जर प्रेग्नन्सी जर ठेवली तर नक्कीच हेल्दी बेबी राहायला तुम्हाला तिथे मदत. म्हणजे सर्वसाधारण हा जो काही काळ आहे सगळ्या टेस्ट करणं, चेक करणं आणि त्यानुसार ते काही क्युरिंग करणं, म्हणजे व्हॉट एव्हर मेडिसिन, सप्लिमेंट्स, व्हॉट एव्हर ज्या काही, फक्त मेडिसिन्सचाच विचार इथे होत नाही किंवा तुमच्या याच गोष्टीचा. तर आयुर्वेदाकडे जेव्हा तुम्ही येता तर तेव्हा आम्ही तुमचा आहार जो आहे तो तिथे तुम्हाला व्यवस्थित सजेस्ट करतो, तुमचा आहार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो, ओव्हरऑल तुमची दिनचर्या जी आहे ती छान करण्याचा प्रयत्न करतो. बायोलॉजिकल क्लॉक जे आहे आपल्या शरीराचं ते मेंटेन असणं गरजेचं आहे, ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न तिथे आयुर्वेदानुसार केला जातो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, तुमच्या प्रकृतीचं परीक्षण करून, नाडी परीक्षण तुमचं करून मग तुमच्यावरती बीजशुद्धीचे जे काही ट्रीटमेंट आहे ती तिथे केली जाते. म्हणजे सर्वसाधारण कन्सिव्ह करायच्या आधी 1-3 महिने ही प्रोसेस जर केली तर त्यानंतर तुमचं हेल्दी कन्सेप्शन आणि एक हेल्दी आरोग्यदायी नॅचरल कन्सिव्ह होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. खूप छान. यामध्ये मला एक, म्हणजे तुम्ही जे आता म्हटलात की प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग,
आज ज्या पद्धतीने आपण पाहतोय की एकतर लग्न उशिरा होत आहेत, सर्वसाधारण 28-30च्या एजमध्ये लग्न होत आहेत आणि त्यानंतर करिअर पहिली प्रायोरिटी दिली जाते आणि सेकंड प्रायोरिटी हे बाळ असतं. त्यामुळे बाळाचा विचार करेपर्यंत कुठेतरी 34-35 किंवा 36 ॲव्हरेज एज आज पाहायला मिळतंय. तर मग हे जे काही उशिरा लग्न होत आहेत, तर म्हणजे हा एक प्रॉब्लेमच आहे. बट त्यात दुसरा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो बिकॉज ऑफ लेट मॅरेज किंवा लेट बाळाचा विचार केल्यामुळे. तर या कपल्सनी जे आता लेट उशिरा लग्न करतायत किंवा मी म्हणेन की जे आता लग्न करतायत, अशा प्रत्येक कपलनं प्री काउन्सिलिंग केलं पाहिजे का? येस, मी आता जस्ट तुम्हाला तेच सांगणार होते की इव्हन लग्न झाल्यावरच नाही तर तुम्ही लग्नाच्या आधी सुद्धा या ज्या टेस्ट आहेत तुमच्या फर्टिलिटीसाठीच्या Okay. ज्या टेस्ट आहेत त्या जर केल्यात तर म्हणजे आता जे प्लॅनिंग तुम्ही करताय म्हणजे माझं करिअर महत्वाचं आहे, मला 2 वर्ष तरी आता चान्स घेता येणार नाहीये, हा जो विचार आहे तुमचा लग्नानंतरचा सुद्धा बऱ्याच कपल्सचा हा विचार असतो की अजून आम्हाला नकोय बाळ, आम्ही अजून 2 वर्ष थांबणार आहोत. तर मग तुम्ही आधीच या जर टेस्ट तुम्ही करून घेतल्या, प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग जर तुम्ही व्यवस्थित केलं, तुमच्या फर्टिलिटीचं स्टेटस काय आहे हे जर बघून ठेवलं तर नक्कीच तुम्हाला पुढे चालून त्या गोष्टीचा किंवा इन्फर्टिलिटीला फेस करावं लागणार नाही. व्हेरी गुड, खूप चांगला मुद्दा. कारण इथे मला एक जाणवतं, अनेक कपल्स आहेत किंवा अनेक लोक आहेत जिथे पत्रिका पाहिली जाते आपल्या समाजामध्ये आज. सो पत्रिका पाहिल्यानंतर नाडी एक आली तर बरेचदा लग्न अवॉइड केलं जातं. खरं ह्याचं काय सत्य काय, त्याची सत्यता काय? मी तर म्हणेन की नाडी इन द सेन्स जो ब्लड ग्रुप आहे हा. तो बऱ्याचदा एक असणं कम्पॅटेबल आहे, म्हणजे ते एकमेकांना पूरक आहे. तर तिथे फक्त तो निगेटिव्ह नसावा. म्हणजे जर पुढे चालून फक्त आपल्याला बाळाला काही इंजेक्शन्स नंतर जन्मानंतर द्यावे लागतात, बस एवढाच तो इश्यू आहे. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे समजा म्हणजे ए किंवा सेम असावा की नसावा? सेम असावा, Same सेम असावा, असावा. तो कम्पॅटेबल आहे. आणि पण अपोजिट जर असेल अपोजिट असेल म्हणजे माझा ब्लड ग्रुप बी आहे, बी निगेटिव्ह आहे आणि हा. माझ्या मिस्टरांचा ब्लड ग्रुप सपोज बी पॉझिटिव्ह Positive आहे, आहे. तर ते थोडंसं कुठेतरी बाळाला तिथे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. पण पण त्याच्यावरती सुद्धा आता सोल्युशन्स आहेत जे आफ्टर डिलिव्हरी बाळाला आपण काही इंजेक्शन देऊन ते त्याचा सॉल्व्ह करतो. कन्सिव्ह होण्यासाठी काही नाही, इश्यू येत नाही. काही इश्यू येत नाही, त्याचा Okay. कन्सिव्ह होण्यासाठी काहीच इश्यू येत नाही. हा खूप चांगला मुद्दा मांडलात की मला वाटतं की आज अनेक लोक नाडी सेम येते किंवा ब्लड ग्रुप काहीतरी, म्हणजे याविषयी बराचसा संभ्रम आज लोकांमध्ये बघायला मिळतो. पत्रिकेतली नाडी ठीक नाहीये आणि म्हणून बरेचदा लग्न अवॉइड केली जातात किंवा काही प्रॉब्लेम्स येत आहेत असं आतापर्यंत सांगितलं जायचं. बट त्याच्यात मला वाटतं की तुम्ही पत्रिका बघण्यापेक्षा आधी तुम्ही या परीक्षण ज्या केल्या तर तुम्हाला बाळ होणार आहे का नाही हे सायन्स आज तुम्हाला सांगू शकेल. येस, नक्की. तर त्यामुळे त्या पत्रिकेवरती तुम्ही डिपेंड राहायची गरज नाहीये. खूप चांगला मुद्दा आहे. यानंतर मला अजून एक विषय विचारायचा आहे की तो म्हणजे इन्फर्टिलिटीमध्ये आज आपण पाहतोय की IT मध्ये काम करणाऱ्या महिला असतील किंवा ओव्हरऑल स्ट्रेस फॅक्टर असेल आणि या सगळ्यांमध्ये अल्कोहोल ॲडिक्शन, स्मोकिंग आणि काही अंमली पदार्थांचं सेवन असेल. म्हणजे फक्त पुरुषच करतोय असं नाहीये, तर स्त्रियांमध्ये सुद्धा आता हे वाढलेलं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. तर अल्कोहोल, स्मोक ह्या गोष्टींचा इन्फर्टिलिटीसाठी स्त्रीला आणि पुरुषाला काही प्रॉब्लेम होतो का? नक्कीच, कारण की ते तुमचे हार्मोन्स सगळे तिथे इम्बॅलन्स करण्याचं काम करतात. जे काही ॲडिक्शन तुम्ही करताय, जे काही अंमली पदार्थ आहेत किंवा इव्हन अल्कोहोलचं कन्झम्पशन आहे किंवा स्मोकिंग जे आहे त्याच्यानुसार म्हणजे त्यामुळे तुमचे जे काही हार्मोन्स बनतात शरीरातले किंवा कुठेतरी ते घातक टॉक्झिन्स तुम्ही शरीरामध्ये ढकलतायत, तर मग ते टॉक्झिन्स जे आहेत ते कुठेतरी तुमच्या बॉडीवरती म्हणूया, तुमच्या हार्मोनल्स लेवल्सवरती म्हणूया, तिथे जाऊन कुठेतरी ते परिणाम करतात आणि मग तुमचे हार्मोन्स तुमची फर्टिलिटी ठरवतात. जर तुमचे हार्मोन्स बॅलन्स्ड आहेत, तुमच्या शरीरातले हार्मोन लेव्हल सगळ्या ज्या काही लागतात आपल्याला त्या सगळ्या बॅलन्स्ड असतील तर तुमची फर्टिलिटीचे चान्सेस जे आहेत ते वाढवले जातात. पण बरेचदा असाही प्रश्न येतो की चला आता बाळाचा विचार करतोय तर आपण कन्सिव्ह करेपर्यंत किंवा कन्सिव्ह झाल्यापासून ते बाळ येईपर्यंत आपण थांबूयात, म्हणजे ॲडिक्शन्स करायचे नाहीयेत आणि त्यानंतर मग पुन्हा चालू करूयात. सो इज दिस ओके ऑर नाही? आयुर्वेद सांगतं की म्हणजे जे तुम्ही स्वस्थ राहण्याची जी डेफिनेशन आहे किंवा स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणं, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही जर टाळल्या तर तुमचं स्वास्थ्य जे आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी मदत होणार आहे.
कुठेतरी आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टॉक्सिक जे आहेत शरीरात घालत असतो आणि मग ते कुठेतरी जाऊन तुम्हाला मोठे आजार करण्यात कारणीभूत ठरतात किंवा काही शरीराचे जे हे जे त्रिदोष आहे किंवा जे सप्तधातू आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण करताय. कुठेतरी मग तुम्हाला डिफॉर्मिटीज ज्या आहेत किंवा सेल डॅमेजिंगची जी प्रक्रिया आहे त्या कुठेतरी तुमच्या तिथे शरीरामध्ये चालू होतात आणि मग वेगवेगळे आजार व्याधी तिथे शरीरामध्ये निर्माण व्हायला चालू होतात. तर मग ते कुठेतरी टाळणं गरजेचं आहे. मग फक्त फर्टिलिटी होईपर्यंत किंवा कन्सिव्ह होईपर्यंतच ह्या गोष्टी टाळायच्या आहेत का? तर नाही. तुम्हाला जर स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला छान आयुष्य हॅपी जगायचं असेल तर ह्या गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजे. पण बरेचदा असे अनेक मेसेजेस येत असतात व्हॉट्सअपवरती की बाबा हे गुड आहे, म्हणजे औषध म्हणून या गोष्टी बघायला हरकत नाहीयेत. अशाही काही म्हणजे गुड और बॅड असं आपण म्हणतो ना की दोन्ही बाबतीत दोन्ही बाजूनं बोललं जातं आणि मला वाटतं की मग त्यामुळे कुठेतरी लोक त्या गोष्टींकडं चांगल्या गोष्टीने म्हणून पण पाहायला लागतात आणि मग कुठेतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होताना बघायला मिळतात. म्हणजे ॲडिक्शन्स त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि जर ॲडिक्शन निर्माण झालं तर मला वाटतं की हे प्रॉब्लेम्स अजून जास्त वाढत असावेत. खूपच छान. यानंतर आपल्याला जे डिस्कशन करायचं आहे की तुम्ही आतापर्यंत इन्फर्टिलिटीवरती अनेक केसेस ट्रीट केल्या, अशा काही केस स्टडीज की ज्यांचे काही 2-4 वर्ष असतील, 5 वर्ष असतील, म्हणजे मगाशी तुम्ही म्हटलात की आधी सगळ्याकडे फिरून मग आमच्याकडे लोक येतात, सो अशा काही केस स्टडीज? एक पेशंट होती, तिचे 11 IVF झाले होते. हो, 11 IVF झाले होते. ती एवढी फ्रस्ट्रेटेड होती, म्हणजे ऑफकोर्स आहे कारण की IVF जे काही पेनफुल प्रोसिजर आहे ती, आणि त्यानंतर ती एक चला बाबा कोणीतरी रिलेटिव्हजनी मला सांगितलं आहे की जाऊन बघूया या उद्देशाने ती आली होती. आणि ती समोर बसल्यानंतर एकदमच असं होती की काय आता एवढं सगळं झालंय आणि आता तुम्ही आणि काय वेगळं करणार आहात. तर तिचा जो स्ट्रेस फॅक्टर बघितला, तिची जी लाईफस्टाईल बघितली, त्यानंतर तिला थोडंसं स्ट्रेस रिलीज करण्यासाठी काही काउन्सिलिंग सेशन्स तिचे घेतले गेले. त्यानंतर तिची लाईफस्टाईल जी आहे, आहाराचं नियोजन थोडंसं तिच्या प्रकृतीनुसार तिथे करून दिलं गेलं. त्यानंतर तिची दिनचर्या कशी बदलता येईल किंवा तिच्या दिनचर्येत काय बदल केले तर तिचं जे शरीराची जी हे आहे ते व्यवस्थित करता येईल, ह्या गोष्टी थोड्याशा बघितल्या. आणि जे काही आधीचा जो भडीमार झाला आहे शरीरावर तो कुठेतरी कमी करण्यासाठी काही शमन औषधी म्हणूया, काही शोधन चिकित्सा तिथे केल्या गेल्या. आणि त्यानंतर हार्डली फक्त 3च महिन्यामध्ये तिचं नॅचरल कन्सिव्ह झालं. वा. तर तिने नंतर मला फोन केला होता की मॅम सॉरी, मी तुमच्याशी खूप रूडली वागले ह्या सगळ्या ट्रीटमेंटच्या यामध्ये प्रोसेसमध्ये, पण माझा खरंच विश्वास नव्हता. म्हणजे मी सोडून दिलं होती ही गोष्ट की आता मला बाळ होणार आहे, म्हणजे मला बाळ होऊच शकत नाही याच मुद्द्यावर मी ठाम होते. पण नाही, म्हणजे जे मी 13 वर्ष मी जे काही फिरत होते ते कुठेतरी मी चूक केली असं मला वाटतंय. आणि आता म्हणजे 3 महिन्यातच मला एवढा छान रिझल्ट मिळतोय. तर ती पेशंटने नंतर तिच्या बाळाच्या बर्थडेला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं की मॅम नाही तुम्ही आल्या पाहिजे म्हणून. तर छान रिझल्ट असे बघायला मिळतात. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आयुर्वेद स्लो आहे, तर इथे आयुर्वेद सांगतं की नाही आयुर्वेद स्लो नाहीये, पण जर तुम्ही आयुर्वेद प्रॉपर फॉलो केला, जसं म्हणजे आयुर्वेदात असं म्हटलं जातं की रुग्ण हा भिषकवश असावा, म्हणजे तो डॉक्टरांचा ऐकणारा असावा. बरोबर. तर मग जर तुम्ही डॉक्टरांनी वैद्यांनी जे काही प्रोटोकॉल्स सांगितले आहेत, जे काही तुम्हाला आहाराचं नियोजन दिलं आहे, जे काही तुम्हाला दिनचर्या पालन करायला सांगितली आहे, ते जर तुम्ही प्रॉपर वेने जर फॉलो केलं तर नक्कीच आयुर्वेदात छान रिझल्ट्स बघायला मिळतात. नाही, ॲब्सोल्युटली. आणि मी ते आधी सांगितलं, लोकांचा गैरसमज इव्हन माझाही होता, आयुर्वेदा स्लो आहे. पण जेव्हा माझे जे काही पित्ताचे इश्यूज होते, विरेचन तुम्ही सजेस्ट केलं आणि विरेचनानंतर आज 1.5 वर्ष मला कसलाही इश्यू नाहीये, पित्ताचा त्रास नाहीये किंवा अंगावरती जे पित्त उठायचं. 2 वर्ष अल्टरनेट डे सेट्रिझन मी घेऊन मला जो त्रास झाला तो मला वाटतं की एका विरेचनानंतर आता 1.5 वर्ष थांबलेला आहे. आणि त्यानंतर आयुर्वेदाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन खरंच बदललेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की निश्चितच आयुर्वेद आज इन्फर्टिलिटीमध्ये
प्रॉब्लेम फेस करणाऱ्या लोकांनी जरूर हे फेस करायला पाहिजे. आणि नवीन इन्साईट जो आज मला मिळाला की फक्त इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम झाल्यानंतर नाही, तर मुळात प्रॉब्लेम होऊ नये यासाठी प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग हा खूप महत्वाचा भाग आहे मला वाटतं. बरोबर. आणि इथून जर सुरुवात केली तर विनाकारण तुमचा वेळ, पैसे आणि पश्चाताप या तिन्ही गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता आणि त्यासाठी हे केलं गेलं पाहिजे. बरोबर. खूपच सुंदर. आपण म्हणजे तसं बोलायचं म्हटलं तर आयुर्वेदातल्या अनेक ट्रीटमेंट विषयी बोलू शकतो, पण आज इन्फर्टिलिटी याच विषयांवरती आपण बोलत होतो. सो याबद्दल मला काही रॅपिड फायर काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला, त्यातलं चॉईसेस करायचे आहेत. सो तुम्ही काय आयुर्वेदिक दृष्ट्या काय सजेस्ट कराल आजच्या ज्या लाईफमध्ये आहेत, आणि त्यासाठी प्रश्न मला विचारायचे आहेत. सो तुम्ही जे आज लाईफस्टाईलसाठी जे काही डाएट आहे, आहार आहेत, त्याबद्दलचे माझे प्रश्न असतील. तुम्ही काय रिकमेंड कराल, गहू की ज्वारी? ज्वारी. ऍक्च्युअल आता इथे थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करते, पण आयुर्वेदात असं नाहीये की हाच आहार घ्यावा किंवा हेच हे आहे. आयुर्वेद सांगतं की प्रकृतीनुसार तुमचा आहार असला पाहिजे. म्हणजे जर माझी पित्तज प्रकृती आहे तर माझ्यासाठीचा आहार आयुर्वेदाने छान देऊन ठेवलेला आहे की हे तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचं जे शरीर आहे ते स्वस्थ राहण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रकृतीनुसार जो आहार आहे तो जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला, त्यानुसार जर दिनचर्या तुम्ही फॉलो केली तर मात्र नक्की. पुढचे प्रश्न आता विचारा का नका, कारण माझा पुढचा प्रश्न आहे व्हेज की नॉन व्हेज. आयुर्वेद दोन्हींनाही परमिशन देतं. ओके. तुम्ही प्रमाणात जे काही आहे त्या गोष्टी जर खाल्ल्या. काही आजार असे आहेत की ज्याच्यावरती मांसरस सांगितला आहे. मांसरसाची बस्ती सुद्धा आयुर्वेदामध्ये मानलेली आहे किंवा दिलीच गेलेली आहे बऱ्याचशा पेशंटमध्ये. आपण म्हणू की जे राजयक्ष्म्याचे जे पेशंट आहे, म्हणजे टीबीचे जे पेशंट आहेत, त्यांना तर सांगितलं आहे की सगळं जे काही गोट म्हणजे शेळीचं जे काही मांस आहे किंवा शेळीचं दूध आहे, या गोष्टी जर तुम्ही घेतल्यात तर तुमचा टीबी जो आहे किंवा राजयक्ष्मा जो आहे तो लवकर क्युअर होतो. तर तिथे त्या याच्यामध्ये त्या कळपात जाऊन राहण्याचा सल्ला आयुर्वेदाने दिलेला आहे. शेळ्यांच्यात जर तुम्ही जाऊन राहिलात तर तुमचा तो आजार जो आहे तो लवकर बरा होतो. तर व्हेज नॉन व्हेज असं नाही, तर तुमच्या प्रकृतीनुसार जो आहार आहे तो तुम्ही घेतलात तर त्याचा छान फायदा तुम्हाला. म्हणजे थोडक्यात मला पुढच्या प्रश्नांची पण उत्तरं मिळालेली आहेत की प्रकृती चिकित्सा करणं आणि तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही आहार घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आज कुठेतरी ते बदललेलं आपल्याला बघायला मिळतं. बरेचदा याविषयी सुद्धा मार्गदर्शन मला वाटतं की व्हायला पाहिजे. सो प्रकृती चिकित्सा आणि आहार याविषयी आपण पुन्हा एखादा पॉडकास्ट घेऊयात. सो खरंच थँक्यू सो मच. इन्फर्टिलिटी बद्दलचं बऱ्याचशा काही जागरूकता मला वाटतं की आज या पॉडकास्टच्या माध्यमातून समजलेले आहेत. सो न्यू कपल्स किंवा जे इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम फेस करणारे कपल्स आहेत, त्यांना जर का तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर कशा पद्धतीनं संपर्क करू शकतील? तुमचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊयातच, बट तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीनं काउन्सिलिंग किंवा या गोष्टी प्रोव्हाइड करता? दोन्ही सध्या आपण सुरू ठेवलेलं आहे. ऑनलाईन पण आपण देतो, ऑफलाईन सुद्धा जे जीवनधारा आयुर्वेद आहे तिथे ऑफलाईन सुद्धा तुम्ही येऊन जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही शेअर केल्यानंतर तिथे तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट्स आम्ही देणार आहोत. सो इन्फर्टिलिटीला क्युअर करणं यासाठी म्हणजे तुमचं असं तुम्ही काय दृष्टिकोन तुमचा काय की तुमचा उद्देश किंवा ध्येय काय? इन्फर्टिलिटीला क्युअर आपण असं नाही म्हणू शकत. इन्फर्टिलिटी असं म्हणण्यापेक्षा जे फर्टिलिटीचे जे इश्यूज आहेत ते आपण क्युअर करूया. मेन म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासूनच जर आयुर्वेदाकडे वळालात, जर तुम्ही 4-5 सायकल करून जर नंतर तुम्ही विचार करत असाल आयुर्वेदाचा, तर तसा न करता जर तुम्ही सुरुवातीपासूनच बीजशुद्धीचा विचार केला, सुरुवातीपासूनच तुमच्या फिजिकल मेंटल हेल्थचा जर विचार करून जर तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार जर केलात तर हेल्दी प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच तिथे मदत होते. मला हा विचार आवडला. म्हणेल की म्हणजे जसं प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग आहे तसंच तुम्ही जर प्री मॅरेज पासूनच जर हा विचार सुरू केला की बाबा हेल्दी प्रेग्नन्सी कशी राहता येईल किंवा कशी ठेवता येईल, तर नक्कीच आयुर्वेदा तुम्हाला त्यासाठी मदत करेल.
खूप छान. म्हणजे खरंच हे आवडलं, की प्रॉब्लेम झाल्यानंतर रिकव्हर नाही करायचं आहे. तर प्रॉब्लेम होऊ नयेत यापासून छोट्या-छोट्या ॲक्शन्स घेतल्या तर तुम्हाला सहज फर्टिलिटी चांगली राहू शकते आणि फर्टिलिटी रेट वाढू शकेल येस. आणि म्हणजे प्रत्येक आईचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. प्रत्येक मातापित्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. थँक यू सो मच. शेवटचा प्रश्न विचारतो, की आपण बीजसंस्कार किंवा बीजशुद्धी, इन्फर्टिलिटी किंवा फर्टिलिटी या टॉपिकवरती बोललो. पण कन्सीव्ह झाल्यानंतर ते बाळ जेव्हा गर्भात वाढत असतं, त्या 9 महिन्यांमध्ये जे की आम्ही गर्भसंस्कार करतो, तर ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर म्हणून गर्भसंस्कारांचे काय परिणाम होतात? नक्कीच सर, 100% तुम्ही तर रिझल्ट बघतात सगळे. तर खूप छान गर्भसंस्कारांचे परिणाम होतात. म्हणजे आयुर्वेदात जसं आपण म्हणतो की बीजशुद्धी आहे, तसं गर्भधान संस्कार सुद्धा आयुर्वेदात मानला गेलेला आहे. तर मग संस्कार म्हणजे काय, की अडल्टरेशन म्हणजे एखाद्या गोष्टीची गुड क्वालिटी जी आहे ती आपण वाढवत असतो. मग ते अडल्टरेशन आपण तिथे करत असतो. तर मग गर्भसंस्कारातच त्या शब्दातच सगळं काही आलंय. तर मग जे काही मी जसं मगाशी म्हटलं, की जेव्हा तुम्ही प्लॅनिंगचा विचार करताय, तेव्हा कुठेतरी तुमच्या इथे ते फिक्स झालेलं असतं, की आता आपल्याला गर्भ ठेवायचा आहे किंवा डोक्यात तुमचा तो गर्भ तयार झालेला तयार आहे. झालेलं असतं. बरोबर. तर मग त्यानुसार जर तुम्ही विचार केला म्हणजे कसं बेबी हवंय आपल्याला, हे सगळं गर्भसंस्कारांमधून तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे तुमचा पर्पज जसं तुम्ही सांगता लोकांना, की तुमचा पर्पज काय आहे? तुम्ही बाय चॉईस जर तुम्ही बाळाला जन्म दिला, तर ते नक्कीच छान बेबी तिथे आपल्याला बघायला मिळतं किंवा ओव्हरऑल सगळ्याच क्वालिटी ज्या आहेत त्या बेबीजमध्ये छान आपल्याला बघायला मिळतं. कारण की जे 9 महिने 9 दिवस जे काही आईचे विचार आहेत किंवा जे काही Emotions आहेत. इमोशन्स आहेत किंवा जे काही ती रेजिमेंट्स फॉलो करते ह्या सगळ्या 9 महिन्यांमध्ये, त्या सगळ्याचा डिरेक्टली परिणाम जो आहे तो गर्भावरती तिथे होत असतो. तर मग गर्भसंस्कार जर तुम्ही तिथे करत असाल तर नक्कीच त्याचा 100% जो परिणाम आहे तो बाळावरती आपल्याला बघायला मिळतो. ऍक्च्युली ॲज अ डॉक्टर म्हणून मला तुमच्याकडून वधवून घ्यायचं होतं, की गर्भसंस्कारांच्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण हा अवेअरनेस आज लोकांना देतोय आणि अवेअरनेस देत असतानाच मला जाणवलं, की खूप सारे लोक म्हणजे जेव्हा लोक गर्भसंस्कारच्या कार्यशाळेसाठी एक्सपेक्टेड असतं की प्रेग्नेंट कपल्स येतील, बट जवळजवळ 10% कपल्स असे असतात जे की बाळ होत नाहीये. अनेक वर्ष ते वेगवेगळ्या दृष्टीने प्रयत्न करतायत आणि कुठेतरी इथून काय होप्स मिळेल का, नेमकं ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी 10% तब्बल लोक इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम फेस करणारी लोक येतात. आणि त्यातून मला जाणवलं की आज कुठेतरी हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि त्याचा पेन अनेक महिलांमध्ये, अनेक कपल्समध्ये खूप मोठा असल्याचं मला जाणवलं. आणि म्हणूनच माझी उत्सुकता वाटली की आयुर्वेदाच्या माध्यमातून जर का या इन्फर्टिलिटीवरती तुम्ही ट्रीट करता आहात, तुमचे रिझल्ट्स किंवा केस स्टडीज मी पाहिलेले आहेत आणि म्हणून आज डिसाईड केलं की एक जाणून घ्यावं की नेमकं आयुर्वेद इन्फर्टिलिटीवरती काय काम करतंय. सो खरंच थँक्यू सो मच आलात आणि खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. सो येस, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहायचा आहे. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून जसं की अनेक लोकांचं मातृत्वाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि त्यामुळे तुमच्या संपर्कामध्ये असे कोणी लोक असतील किंवा आत्ता न्यूली मॅरिड असणारे जे काही कपल्स असतील त्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. कारण प्रॉब्लेम झाल्यानंतर दुरुस्त करण्यापेक्षा प्रॉब्लेम होऊच नयेत म्हणून जर का आपण या आयुर्वेदिक ट्रीटमेंट्सकडे किंवा या काउन्सिलिंगचा जर का सहभाग घेतला तर मला वाटतं की प्रत्येकाचं आयुष्य चांगलं होऊ शकतं. जे सफरिंग आहे ते सफरिंग आणि लॉस जो आहे, जो की इकॉनॉमिकल लॉस असेल, फिजिकल लॉस असेल, हे लॉसेस अवॉइड करता येऊ शकतात असं मला वाटतं. सो जरूर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला जरूर सांगा आणि तुमचे जे कोणी तुमच्या संपर्कात असणारे न्यू कपल्स असतील, इन्फर्टिलिटी फेस करणारे कपल्स असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.